विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुल्हाने, महिला महाविद्यालय अमरावती. बी ए भाग 1 राज्यशास्त्र सेमिस्टर 2 यामधील जो अभ्यासक्रम आपल्याला आहे त्या अभ्यासक्रमातील शेवटच्या युनिटमधील जो टॉपिक आहे माहितीचा अधिकार, हा टॉपिक आपला शिकवायचा राहिलेला होता आणि म्हणून आज आपण 4 मेला महाविद्यालयाच्या टाईमटेबलनुसार 12 वाजता ऑनलाईन क्लास घेतला. परंतु या ऑनलाईन क्लासमध्ये काही मुली जॉईन होऊ शकल्या नाही. म्हणून अशा मुलींकरिता आपण या व्हिडिओद्वारे त्यांना ही माहिती उपलब्ध व्हावी याकरता माहितीच्या अधिकाराच्या संकल्पनेवर आज भाष्य करणार आहोत. काय आहे माहितीच्या अधिकाराची संकल्पना? तर माहितीच्या अधिकाराची संकल्पना समजून घेण्यापूर्वी आपल्याला त्याची पार्श्वभूमी पाहावी लागेल. भारत 1947ला स्वतंत्र झाला आणि भारताला स्वतंत्र प्राप्त करण्यामागील काही उद्देश होते की भारतातील सर्वसामान्य माणसाला त्याचे अधिकार, त्याचं स्वातंत्र्य हे उपभोगायला भेटलं पाहिजे. आणि याचबरोबर 26 जानेवारी 1950 रोजी भारतामध्ये जे संविधान अस्तित्वात आलं त्या संविधानाच्या 3ऱ्या भागामध्ये नागरिकांकरिता मूलभूत अधिकारांची तरतूद करण्यात आली. जवळजवळ 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आज भारतीय नागरिकांना प्राप्त आहे, ज्यामध्ये समतेचा मूलभूत अधिकार, स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार, शोषणाविरुद्धचा मूलभूत अधिकार, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मूलभूत अधिकार आणि घटनात्मक उपाययोजनेचा मूलभूत अधिकार आहे. या मूलभूत अधिकाराचा उद्देश नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि नागरिकांना त्यांच्या अधिकाराची प्राप्ती व्हावी हा आहे. लॉस्कीने अधिकाराची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारचे अधिकार की ज्यातून मानवाचा सर्वांगीण विकास घडून येतो. आता मानवाचा सर्वांगीण विकास घडून येण्याकरता घटनाकारांनी पुढाकार घेतला, मूलभूत अधिकार नागरिकांना दिले. पण खरोखर नागरिक जागृत झाले का? त्यांच्यामध्ये खरोखर जागरूकता आली का? आणि लोकशाहीमध्ये खरोखर त्यांचा सहभाग झाला का? कारण भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आणि संसदीय लोकशाहीमध्ये आपण असं पाहतो की लोकांचा त्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग असतो. मग भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन जवळजवळ 70 वर्षाचा कालावधी लोटला आणि या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये खरोखरच नागरिक सहभागी राजकारणामध्ये होतात का? त्यांच्यामध्ये अवेअरनेस आला का? तर ही सगळी बाब लक्षात घेऊन माहितीच्या अधिकाराची जाणीव किंवा माहितीच्या अधिकाराची आवश्यकता ही फार मोठ्या प्रमाणात जाणवायला लागली. जगामध्ये माहितीचा अधिकार हा सर्वात प्रथम स्वीडन ह्या देशाने 1766 मध्ये आपल्या देशामध्ये लागू केला. त्यानंतर भारतामध्ये तामिळनाडू हे असं राज्य आहे, पहिलं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये 1997 मध्ये माहितीच्या अधिकाराला लागू करण्यात आलं. माहितीच्या अधिकाराची संकल्पना महाराष्ट्रामध्ये 2000 मध्ये माहितीच्या अधिकाराच्या कायद्याला लागू करण्यात आलं. पण संपूर्ण भारतामध्ये माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी याकरिता ज्येष्ठ समाजसेवक, गांधीवादी विचारवंत अण्णा हजारे यांच्या प्रयत्नाने माहितीच्या अधिकाराला संपूर्ण भारतामध्ये, त्यामध्ये केवळ जम्मू काश्मीर वगळता माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. नागरिकांचा जास्तीत जास्त राजकीय व्यवस्थेमध्ये, प्रशासनामध्ये, प्रशासनाच्या विविध विभागांमध्ये सहभाग व्हावा आणि प्रशासनाने, राजकीय व्यवस्थेने किंवा एकंदरीत शासन प्रक्रियेच्या सर्व विभागाने आपल्या कार्यामध्ये पारदर्शिकता ठेवावी, जनतेचा जास्तीत जास्त त्यामध्ये सहभाग असावा या उद्देशाने या माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. पूर्वी ब्रिटिशांनी जो 1923 मध्ये गोपनीयतेचा कायदा केला होता, त्या 1923च्या गोपनीयतेच्या कायद्यानुसारच राजकीय व्यवस्थेची प्रक्रिया चालत होती, शासन प्रशासनाची प्रक्रिया चालत होती. त्यामुळे लोकशाही ज्याला आपण म्हणतो जी भारतामध्ये आहे ती खऱ्या अर्थाने लोकशाही नव्हतीच. कारण निर्णय घेण्याचा अधिकार आणि त्यामधली फार मोठ्या प्रमाणात असलेली गोपनीयतेची प्रक्रिया, ज्यामध्ये
लोकांचा फार मोठ्या प्रमाणात सहभाग नव्हता आणि म्हणून 1923चा जो काही गोपनीयतेचा ब्रिटिश सरकारचा जो कायदा होता तो रद्द करण्यात आला आणि आणि 12 ऑक्टोबर 2005 पासून भारतामध्ये, ज्यामध्ये जम्मू काश्मीर हे घटक राज्य आज जे केंद्रशासित प्रदेश झालेला आहे वगळता संपूर्ण भारतामध्ये माहितीच्या अधिकाराच्या कायद्याला लागू करण्यात आलं. काय आहे माहितीच्या अधिकाराच्या कायद्यातील तरतुदी? तर जे काही शासकीय विभाग आहे, निमशासकीय विभाग आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, याचबरोबर बँका आहे किंवा स्वायत्त संस्था आहे, या संस्थेतील किंवा या विविध शासकीय विभागातील जी कार्यालय आहे, विभाग आहे, या विभागातील जर कुठल्या विभागाशी संबंधित माहिती आपल्याला मागायची असेल तर ती माहिती आपल्याला मागता येते. याची प्रक्रिया अशी आहे की फॉर्मॅटमध्ये असलेला एक अर्ज ज्याच्यामध्ये काही मुद्दे आहे. पहिला मुद्दा जनमाहिती अधिकारी, त्यानंतर कुठला विभाग आहे त्याचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे, त्यानंतर तुमचं नाव तुम्हाला लिहायचं आहे, कशा प्रकारची माहिती तुम्हाला पाहिजे आहे, कुठल्या कालावधीमधली माहिती तुम्हाला पाहिजे आहे, तुम्हाला ती माहिती झेरॉक्स प्रतमध्ये पाहिजे आहे की मग तुम्हाला CD मध्ये पाहिजे आहे, आणि तुम्ही दारिद्र्य रेषेखाली येता का? जर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली असेल तर तुम्हाला 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प त्याला लावण्याची गरज नाही. जर तुम्हाला माहिती झेरॉक्स रूपात पाहिजे असेल तर तुम्हाला 2 रुपये प्रतिप्रमाणे त्याप्रमाणे तुम्हाला खर्च त्याकरता येईल. आणि अशा प्रकारची ही जी प्रक्रिया आहे ही फॉर्मॅटमधल्या अर्जावर तुम्ही करू शकता अथवा साध्या एका पेजवर तुम्ही प्लेन पेजवर तुम्ही अर्ज करू शकता. हिंदी, इंग्लिश, मराठी कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता. आणि जनमाहिती अधिकारी जे काही आहे हे जवळजवळ सर्व विभागामध्ये जनमाहिती अधिकारी असतात, त्या ठिकाणी आपण अर्ज करू शकतो आणि त्यांच्याकडनं तुम्ही माहिती प्राप्त करू शकता. याचबरोबर आपल्याला शासनाचे दस्तावेज, आदेश, शासनाने घेतलेले जे काही निर्णय आहे, त्यासंबंधीचे जे काही अभिलेख आहे, याचीसुद्धा माहिती आपल्याला मागता येते. याचबरोबर शासनाची जी काही कार्यप्रक्रिया आहे जी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चालते, ज्यामध्ये ईमेल आहे, त्या ईमेलवरील माहितीसुद्धा आपल्याला मागता येते. ही माहिती, इलेक्ट्रॉनिक्स माहितीसुद्धा आपल्याला मागता येते. याचबरोबर विकास कामाच्या संदर्भात जसं अन्नधान्य आहे, गॅस आहे, या संदर्भात कुठली कार्यवाही सुरू आहे याचीसुद्धा माहिती आपल्याला मागता येते. म्हणजे कुठल्याही विभागामध्ये जे काही शासनाशी संबंधित, निमशासकीय, शासकीय प्रक्रियेशी संबंधित जे जे विभाग आहे, जे जे शासनाच्या अंतर्गत चालणारे विभाग आहे, या ठिकाणी आपण ती माहिती मागू शकतो आणि आपल्याला ते माहिती प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे. आता कुठली माहिती आपल्याला प्राप्त करून घेता येत नाही, यासंबंधी कुठली मर्यादा आहे, तर देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होईल, संरक्षणाला धोका निर्माण होईल, एकात्मतेला धोका निर्माण होईल, अशा प्रकारची माहिती आपल्याला उपलब्ध होत नाही किंवा प्राप्त करता येत नाही. ही माहितीच्या अधिकारामधली पहिली मर्यादा आहे. दुसरी मर्यादा अशी की संसद किंवा राज्य विधिमंडळ यांच्या विशेष अधिकाराला बाधा निर्माण होईल अशा प्रकारची माहिती आपल्याला प्राप्त करता येत नाही. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमधली काही महत्त्वाची जी काही निर्णय आहे त्यासंबंधीची माहिती आपल्याला प्राप्त करता येत नाही. याचबरोबर मंत्रिमंडळ, मंत्रिपरिषद, सचिव किंवा विविध प्रशासकीय अधिकारी यांचे निर्णय जाहीर होईपर्यंत त्यासंबंधीची जी काही माहिती आहे ती आपल्याला प्राप्त करता येत नाही. ती या माहितीच्या अधिकाराअंतर्गत प्राप्त करता येत नाही. याचसोबत परराष्ट्रातील जी काही सरकारे आहे त्यांच्याकडनं आपल्या देशातील सरकारला जी माहिती प्राप्त झाली ती माहिती आपल्याला माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागता येत नाही. अशा प्रकारच्या काही मर्यादा, याचबरोबर एखाद्या व्यक्तीच्या जीविताला हानी पोहोचवेल अशा प्रकारची माहिती आपल्याला माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागता येत नाही. तशीच वैयक्तिक
एखाद्या व्यक्तीशी वैयक्तिक संबंधित असलेली माहिती ही सुद्धा आपल्याला माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागता येत नाही. ही झाली माहितीच्या अधिकाराअंतर्गत असलेली मर्यादा, म्हणजे कुठल्या कुठल्या मर्यादा या माहितीच्या अधिकाराला आहे. आणि यानंतर या माहितीच्या अधिकाराचा जो काही चौथा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे की माहितीच्या अधिकाराचे महत्त्व. पहिलं महत्त्व आपण माहितीच्या अधिकाराचे सांगूया ते म्हणजे माहितीचा अधिकार म्हणजे लोकशाहीचा प्राणवायू आहे. कारण नागरिकांना, सर्वसामान्य नागरिकांना शासन प्रशासनाच्या नोकरशाहीच्या विविध विभागातील त्यांना आवश्यक असलेली माहिती जेव्हा त्यांना प्राप्त होते तेव्हा त्यांच्या मनामध्ये हा एक विश्वास निर्माण होतो की राज्यकारभार, शासन प्रशासन, नोकरशाही पारदर्शीपणे कार्य करत आहे. मी जो टॅक्स भरतो आहे या देशाकरता माझे जे योगदान आहे किंवा या देशाच्या एकंदरीत राजकीय प्रक्रियेवर माझा विश्वास आहे. कारण ही जी राजकीय प्रक्रिया, हे जे प्रशासन शासन काम करत आहे ते पारदर्शीपणे करत आहे. कारण मला जेव्हा एखादी माहिती पाहिजे असेल ती मी मिळवू शकतो. आणि हा विभाग कोण्या पद्धतीने काम करतो आहे, खरोखर सांगतो भासवतो तसं काम करते आहे का, की केवळ भासवतो आहे आणि कामकाजाच्या बाबतीत ब्लँक आहे. अशा प्रकारची एकंदरीत वास्तविकता त्या विभागाची आपल्याला पाहता येते. आपल्याला त्या विभागाच्या अंतर्गत जी माहिती पाहिजे असेल त्या माध्यमातून आपण त्या विभागाची विश्वासार्हता तपासून पाहू शकतो. त्यामुळे माहितीच्या अधिकाराला लोकशाहीचा प्राण असं म्हटलं गेलेलं आहे. कारण लोकांचा सहभाग या माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत शासन प्रशासनामध्ये, राजकीय व्यवस्थेमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि या सर्व विभागांवर लोकांचा विश्वास वाढलेला आहे. आणि म्हणून याला माहितीच्या अधिकाराला लोकशाहीचा प्राणवायू असं म्हटलं गेलेलं आहे. दुसरं, राजकीय व्यवस्थेवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचं काम या माहितीच्या अधिकाराने केलेलं आहे. कारण माहितीच्या अधिकारामुळे आता सर्वांना हे माहिती आहे की आपल्याला ही माहिती पारदर्शीपणे ठेवायची आहे. केवळ माहितीच ठेवायची नाही तर कामकाजसुद्धा पारदर्शीपणे करायचं आहे, त्याचा रेकॉर्ड ठेवायचा आहे, डॉक्युमेंट्स ठेवायचे आहे. आणि त्यामुळे शासन प्रशासन, ज्यामध्ये आपण राजकीय व्यवस्था म्हणू, या राजकीय व्यवस्थेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढल्यामुळे आज आपण पाहतो की राजकीय व्यवस्था पारदर्शीपणे आपलं काम करत आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आपण सांगूया की तृणमूल लोकशाहीची सुरुवात या माहितीच्या अधिकारामुळे सुरू झाली. तृणमूल लोकशाही म्हणजे ग्रासरूट डेमोक्रेसी. ग्रासरूट डेमोक्रेसी म्हणजे काय, तर स्थानिक स्तरापासून जो काही स्थानिक स्तरावरचा सर्वसामान्य नागरिक आहे त्या सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग आता राजकीय प्रक्रियेमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे, ज्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इत्यादी सर्व विभागांचा समावेश होतो. ज्यामध्ये सर्वसामान्यपणे आपण जर पाहिलं तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणामध्ये असतो. हा सहभाग त्यांचा वाढलेला आहे. आणि ग्रासरूट डेमोक्रेसीचा प्लॅटफॉर्म आपण पंचायत राज व्यवस्थेला म्हणूया. आणि या पंचायत राज व्यवस्थेमध्ये आता ग्रामपंचायतमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढला, त्यांच्यापर्यंत हा अवेअरनेस पोहोचला की आपल्याला माहिती प्राप्त करता येते की ग्रामपंचायतमध्ये कामकाज कसं चालू आहे, त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये कसं सुरू आहे, जिल्हा परिषदेमध्ये कसं सुरू आहे, नगरपालिकामध्ये, महानगरपालिकांमध्ये कामकाज कसं सुरू आहे. एवढंच नाही तर सर्वसामान्य नागरिकाच्या मनात हा विश्वास निर्माण झालेला आहे की या कामकाजाची शहनिशा आपण करू शकतो, त्या संबंधीची माहिती आपण प्राप्त करून घेऊ शकतो. एखादी निवड प्रक्रिया आहे, एखाद्या ठिकाणी नोकर भरती आहे, त्या नोकर भरतीची प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली, गुणवत्तेच्या आधारावर राबवल्या गेली की मग कौशल्याच्या आधारावर राबवल्या गेली, कुठल्या पद्धतीने तुम्ही ती नियुक्त्या त्या ठिकाणी केलेल्या आहे, ह्या सर्व गोष्टींचा आढावा नागरिकांना घेता येते. नागरिक जास्तीत जास्त या प्रक्रियेमध्ये विश्वासाने सहभागी व्हायला लागल्यामुळे आपण असं म्हणूया की एक तृणमूल लोकशाहीच्या दिशेने आपण वाटचाल करतो आहे आणि खरोखर लोकशाही सुदृढ होते आहे. या अधिकाराचा फार मोठा फायदा लोकशाहीच्या विकासाकरता झाला असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर चौथा महत्त्व आपण या माहितीच्या अधिकाराचं सांगूया ते म्हणजे भ्रष्टाचाराला आळा. आज शासन किंवा नोकरशाही किंवा मग
शासनाचं दुसरं रूप म्हणजे राजकीय व्यवस्था. राजकीय व्यवस्था ही यातील जे काही महत्त्वाचे जे काही मंत्री आहे, हे मंत्री सर्व विभागाचे प्रमुख असतात आणि त्यांच्या अंतर्गत नोकरशाही किंवा शासकीय यंत्रणा कार्य करत असते. आणि म्हणून क्लास 1 पासून तर क्लास 4 पर्यंतच्या सर्वच नोकरशाही यंत्रणेतील अधिकाऱ्यांना माहितीच्या अधिकारामुळे एक पारदर्शीपणे कार्य करण्याची काय म्हणू की एक एक जबाबदारी त्यांच्यावर प्रस्थापित झालेली. आधीसुद्धा तशा प्रकारचं पारदर्शीपणे कामकाज चालत होतंच, पण याच माहितीच्या अधिकारामुळे त्यामध्ये आणखी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला काय म्हणू की गती आलेली दिसून येते की भ्रष्टाचाराचं जे काही प्रमाण आहे ते भ्रष्टाचाराचं प्रमाण माहितीच्या अधिकारामुळे कमी झालं. कारण प्रत्येक विभागाला ही माहिती आहे की आपल्याला कुठलीही माहिती मागितल्या जाऊ शकते आणि जी माहिती देण्याजोगी आहे, देण्यायोग्य आहे, त्या संबंधात पारदर्शीपणा हे ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून भ्रष्टाचाराला आळा या माहितीच्या अधिकारामुळे झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर नागरिकांचं जे काही शोषण होत होतं त्या शोषणाला सुद्धा आळा बसलेला आहे. माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून आज नागरिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात विश्वास निर्माण झाला, त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव झाली, त्यांना भारतामध्ये खरोखर लोकशाही आहे आणि लोकशाही प्रक्रियेनुसार आपलं राजकीय व्यवस्था काम करते, त्यांचा संविधानाप्रती विश्वास निर्माण झाला, त्यांचा राजकीय व्यवस्थेप्रती निर्माण झाला. कारण त्यांचं जर शोषण होत असेल तर त्यांना लगेच माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत हे जाणून घेता येते की आपलं शोषण का होते आहे. आणि त्यामुळे नंतरचा आपण मुद्दा सांगू शकतो की प्रशासनामध्ये सुद्धा एक प्रकारे पारदर्शिता निर्माण झाली आहे. त्यांच्या कामकाजामध्ये आपण पाहतो की अतिशय पारदर्शकता त्यांच्या कामकाजामध्ये आलेली आपल्याला दिसून येते. आणि नंतरचा शेवटचा मुद्दा आपण असा सांगू शकतो की राजकारणाचं गुन्हेगारीकरण हे जे प्रमाण वाढलं होतं त्याला सुद्धा माहितीच्या अधिकारामुळे आळा बसलेला आपल्याला दिसून येतो. राजकारणाच्या गुन्हेगारीकरण